संघटनेची आणि या शिस्तीचं पालन करत असताना ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. चला बॅटर लगेच पाठवायचे अंबिका स्पोर्ट्स. नवीनच ठेवा, फुटला हरवला तरी नवीनच ठेवा. पहिल्या मॅच मध्ये नवीनच ठेवा सांगा. हरवला फुटला जुनाच बॉल. चला अंपायर आपल्याला देखील विनंती की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि बघा 2 ओव्हर पॉवर प्ले आहेत. अंपायर 2 ओव्हर पॉवर प्ले आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. हा नियम या लीगचे नियम आहेत. काही ते नियम आखून दिलेले आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे आणि कंपल्सरी सामना चेस असेल. हे नियम आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि मॅचला जशी सुरुवात होईल पहिल्या मॅच साठी आपण आवाज ऐकणार आहोत. अजितजी देसाई यांचा गोड आवाज आज खऱ्या अर्थाने मात्र संपूर्ण पाटण तालुक्याच्या भागामध्ये अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलाय आणि त्याचबरोबर विठ्ठलजी कदम सर हे देखील इथे जोडले गेलेत. मार्गदर्शक आज नक्कीच पाहायला मिळतात आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आज 2 दिवस त्यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर युवा समालोचक दीपकजी बणे साहेब हे देखील त्यांचा देखील आवाज याच क्रीडा नगरीचा आणि याच असोसिएशनचा हक्काचा गोड आवाज दीपकजी बणे सरांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. आज संपूर्ण कमिटी आपण पाहिली. बबनजी वरंडे साहेब विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे साहेब आणि संपूर्ण कमिटी आपल्याला पाहायला मिळते. सचिन गालवे साहेब सचिव, प्रमुख सल्लागार आपण पाहायला गेलं तर दीपकजी जाधव साहेब, विकासजी बणे साहेब, कृष्णा चोपदार साहेब आणि त्याचबरोबर अंकुश चाळके साहेब. सदस्य आपल्याला पाहायला मिळतात संतोष मोहिते साहेब, संदीपजी वरंडे साहेब. त्याचबरोबर नंतर आपण पाहायला गेलं गणेशजी कदम साहेब आणि मनोजजी देसाई साहेब उपसचिव ज्यांची मोलाची सहकार्य राहिलं आणि आज संपूर्ण मेहनत संपूर्ण कमिटी घेते. त्याच्यामध्ये उपसचिव KB जगताप. या मॅचच्या दिशेने पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन देखील दाखल झालेत आणि पहिली मॅच जशी सुरुवात होईल आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत याच पाटणचा हक्काचा आवाज, या क्रीडा स्पर्धेचा, या लीगचा आणि या संघटनेचा आवाज अजितजी देसाई साहेब यांच्या वाणीतून ऐकूया पहिल्या मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नुकताच त्यांचा आवाज आपण ऐकला. तर माननीय सन्माननीय आदरणीय आमचे जवळचे आपल्याला बघायला मिळते आशिष सरांचा आवाज तुम्ही ऐकला. थँक्यू सो मच. वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेसाठी दिली. उद्या ऑफिशियल म्हणून आवाज नक्कीच या स्पर्धेला मिळेल आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा प्रीमियर लीग 2026 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. कारण मोरणा प्रीमियर लीग म्हटलं तर सर्वांना ओढ लागली होती, सर्वांनी स्वप्न बघितलं होतं आणि आज ते सध्यामध्ये उतरवलंय आणि इथून काही क्षणामध्ये आपण करतोय या मोरणा प्रीमियर लीगला सुरुवात. 2 ऑफिशियल पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचला. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले इथून 2 ओव्हरचा असणार आहे, लक्षात घ्यायचंय. चला फास्ट. पहिलाच बॉल इथून सुरुवात झाले वाईटनं अंबिका स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आदित्य अनन्या फायटर्स या दोघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आदित्य अनन्या फायटर टॉस विन फर्स्ट फील्ड इन्व्हाइट करा बॅटिंगसाठी अंबिका. चला वेळ घेऊ नका प्लीज, वेळेचं बंधन करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा जरा फुट टॉस भरपूर वेगानं वरती राहिला. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईट बॉल लागोपाठचे 2 बॉलिंग मार्क वरती नंबर 1 मध्ये आपण बघतोय. विठ्ठल बॉलिंग मार्क वरती आहे. कोणता खेळाडू इथून कोणता संघ चमकणार उद्याच्या दिवसामध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. चला वेळ घेऊन प्लीज, वेळेचं बंधन करायचं आणि इथून सुरुवात करायची या स्पर्धेला.
बॉल हवेमध्ये उंच गेला क्षेत्ररक्षक दूरवरती पाठलाग जरूर करेल नामदेव आपण पाहिलं एक चांगला खेळाडू आहे तोपर्यंत इथून धावा कंप्लीट झाला बैगाना 2 धावा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगलं क्रिकेट गुण खेळणं भरपूर गरजेचं आहे क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण आज सर्व एकत्र आले तर लीग म्हटलं तर तसं पूर्ण टीम्स मध्ये वेगवेगळे खेळाडू आज एकत्र खेळताना दिसणार आहेत फुलटा सर्व पाटला केलाय बॉलला पाठवला की काय मात्र पहिलाच बॉल मध्ये विकेट असं वाटलं की बॉल निघून जाईल मात्र बाद झालाय माघारी परतावा लागेल महत्वाची विकेट सनीला माघारी परतावा लागेल पहिल्या धक्का टीम बॅटिंग करत असताना अंबिका वॉरियर्स संघाला फलंदाज बाद सनी महत्वाचा बॅटर आहे असं वाटलं की हा बॉल बाहेर जाईल मात्र मैदानाच्या आतमध्येच राहिला आणि त्यानंतर विकेट सोबतना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला धावा बनवणं गरजेचं सूरज शिंदे संघ मालक नक्कीच आपण बघतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत सनी लवकर माघारी परतला चांगलं क्रिकेट खेळून भरपूर गरजेचं चांगला धावा बनवणं गरजेचं आणि इथून बनवावं लागेल तसंच आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच काही क्षणामध्ये समजणार आणि इथून चांगला खेळ इथून करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि इथून धावा देखील तितक्याच चांगला बनवावा लागतील चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगलं क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मार्क करते आपण बघतोय आणखीन एक बॉल पंचाचा इशारा नो चेंडू फ्री हिट संधीचं सोनं इथून करणं गरजेचं आहे आणि इथून नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार चांगला धावा बनवणं गरजेचं असणार काय घडेल काय बिघडेल काही क्षणामध्ये इथून समजणार आणि धावा देखील तितक्याच चांगल्या बनवायला लागणार आहेत आपण बघतोय मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभागाने भरपूर अशी मेहनत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आपण पूर्ण कमिटीने घेतली जगताप झाले संदीप वरांडे सचिव आपण पाहतोय सचिन पाटील बबन वरंडे सर्वांची मेहनत चांगली राहिली आणि इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट झाला नाही बॉल निघून चालला सीमा रेषेच्या साईडला आपण बघितला आणि अतिशय चांगला खेळ करणं गरजेचं आहे लॅपटॉप काढा चार्जिंग करून काढावा आणि आपण इकडे जरा झूम आउट कर झूम आउट हो सत्तो जरा आपण इकडे फिरवायचं लॅपटॉप काढा चार्जिंग करून एक्सटेन्शन बोर्ड मध्ये बघा लॅपटॉपची वायर एक्सटेन्शन बोर्ड मध्ये थोडा झूम कर अजून थोडा हा झालं चालू हा बॅट फिरवा इकडे अडवा बॅटनं खेळून काढला बॉल अजून थोडासा इकडे घ्या इकडे नाही इकडे या ना इकडे जागा नाही बस हा ठेवा चांगला क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये खेळणं भरपूर गरजेचं आहे तितक्याच चांगला धावा आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 1 चालू आहे बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 धावा फलकावरती बघायला गेलं तर 11 धावा फलकावरती आहे आणि चांगलं क्रिकेट आहे खेळणं भरपूर गरजेचं असणार आहे चांगला धावा इथून बनवावा लागतील क्वालिटी क्रिकेट काय असतं हे दाखवणं गरजेचं पुन्हा एकदा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळणं भरपूर गरजेचं असतील चांगला धावा इथून अभय धावा फलकावरती बघायला गेलं तर 12 आणि बॉल झालेत आतापर्यंत 4 टू गो आणखीन एक चांगला बॉल आपण बघितला मैदानाच्या आतमध्ये इथून देखील चांगलं गरजेचं चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट इथून
दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि तितकंच चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असणार, चांगल्या धावा बनवणं गरजेचं असणार. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण घेऊन काढला संरक्षक दूर करून एक सिंगल इथून कंप्लीट करण्यात येतो. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला. धावफलकावरती बघायला गेलं तर 13 धावा. आणि इथून अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार बॉल ते मात्र 24-5 षटकांची मॅच. चला फास्ट घ्या प्लीज. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करत राहणार कारण भरपूर लेट झाला. हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला सर्व मॅच इथून कव्हर करायचे. तुम्ही पाहू शकता भरपूर वेळ झाला. 11 वाजला कारण आतापर्यंत 2 मॅच संपला पाहिजे होता. नेक्स्ट मॅच जय साई 11 आंबेकर आणि साईशा 11 अमरक या दोघांमध्ये होणार आहे मॅच. इथून नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी इथे टॉस क्लब मध्ये उपस्थित राहायचा. मोरणा प्रीमियर लीग 2026 चे भव्य आणि दिव्य आयुष्यानं आपण पाहतोय. अतिशय चांगली मेहनत चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार. चांगला धावा बनवणं गरजेचं असणार. आणि इथून टेस्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तितक्याच चांगल्या रन्स इथून बनवणं गरजेचं आहे. हा बॉल समोरच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅटर सुरक्षित असणार आहे आणि इथून थर्ड अंपायर घेतला. तिसऱ्या पंचांची मागणी इथून केली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अंपायर डिसिजन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या तर लक्षात घ्यायचं तिसऱ्या पंचांकडे आल्यात आपण इथून चेक करणारा आणि त्यानंतर आउटफील्ड अंपायर डिसिजन द्यायचं कारण इथे कॅप्चर झालं नाही. कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठेतरी या साईडला असल्यामुळे कॅप्चर झाला नाही. आउटफील्ड अंपायर डिसिजन नॉट आउट आपल्याला बघायला मिळत नाही. की सो मच वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली. विजेता सुरू आहे आपल्यापासून थोडेसे दूर जातील. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये उपस्थित राहील. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. दत्तभाई पुजारी तुमचे देखील धन्यवाद. थँक्यू सो मच. उपस्थित राहील आपल्याला बघायला मिळतात. सर्व मान्यवरांचं थँक्यू धन्यवाद. वेळेतला वेळ काढला आणि इथून उपस्थिती आपली दाखवली. थँक्यू सो मच. मी काय बोलतो वाईट साठी रिव्ह्यू आहे का? पुन्हा एकदा डबा पडल्यानंतर हा बॉल निघून चालला. डॉट बॉल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय लेग बायचा इशारा पंच सांगतो आम्हाला. तर लक्षात घ्यायचं LBW आउट नसणार आहे आणि इथून अंपायर वाईट साठी आणि नो साठी लक्षात घ्या सर्वांनी. वाईट नो आणि रन आउट एक डिसिजन थर्ड अंपायर घेऊ शकतात. हे लक्षात घ्यायचं. इथून टीम एक घेऊ शकतात. कोणताही रिव्ह्यू एक घेऊ शकतो टीम खेळणारी. हे लक्षात घ्यायचं. एकच असणार आहे वाईट साठी नो साठी आणि रनआउट साठी एकच घेऊ शकता. आणि तो जर तुम्ही गमावला तर लक्षात घ्यायचा पुन्हा चान्स नाहीये. जर तो व्यवस्थित असेल तर पुन्हा एकदा चान्स मिळेल. बॉल हातामध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. चुकी कोणती होणार नाही. फलंदाज बाद विकेटचं बटन झेल डिप्लाय. आपण बघतो क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित
जरा बघा जागा आहे का तिथे चांगला खेळ इथून करणं गरजेचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समॅन कोण आहे? अर्जुन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. चांगला दावा बनवणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अंबिका वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आदित्य अनन्या फायटर संघ आपण बघतोय. अल्फा बॅटनं काय असं होतं आपण स्ट्रॉंग आहे. इथून LBW आउट नाही आहे आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. चांगला दावा बनवणं गरजेचं आहे आपण बघतोय. चांगलं लवताचा इशारा पंचांचा आपण बघितला आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन ऑफिशियल पंच बघतोय. 3 आहेत टोटल आणि आज समालोचनासाठी ऑफिशियल आवाज दीपक बने आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय विठ्ठल देखील असणार. आणि इथून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये लक्ष्मण अतिशय चांगला खेळाडू आहे. टीम आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं. धावा फलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 17 धावा फलकावरती. खतरा कोणत्या टीमला असणार आपण नक्कीच बघणार आहोत. नेक्स्ट मॅच कॅप्टन उपस्थित राहायचं. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आहे. चांगला धावा बनवणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट काय असतं, क्रिकेटचा दर्जा काय असताना हे दाखवणं भरपूर गरजेचं असतं आणि इथून चांगला धावा करावा लागणार आहे टीमला. क्वालिटी क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं आहे आणि धावा देखील तितक्याच चांगला बनवणं गरजेचं असणार. नेक्स्ट मॅच कॅप्टन उपस्थित राहायचं, लक्षात घ्यायचं. तर काही क्षणामध्ये आपण इथून सुरुवात करणार. बोर्ला प्रीमियर लीग 2026 अतिशय चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतो. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पुन्हा एकदा गोलंदाज यार पहिला बॉल बॅटनं घेऊन काढला. आपल्याला बघायला मिळतं क्षेत्ररक्षक आहे दिल्लीवरती आणि आंबेवाळे फिल्डिंग झाले. एक सिंगल फक्त इथून मिळून मोडला क्रिकेट एक्सेप्शन म्हणतात अर्थात असं क्वालिटी क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार. चांगला धावा इथून करावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. तितकंच चांगला क्रिकेट इथून दाखवावं लागेल. 5 षटकांची मॅच आपण बघतोय आणि इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे. चांगला धावा बनवणं गरजेचं असणार आणि जितकं स्पीडअप घेता येईल तितकं स्पीडअप घ्या कारण वेळेचं संवर्धन करायचं. ही स्पर्धा आपल्या आणि आपल्या हक्काची आहे आणि इथून आपण पाहतो पुन्हा एकदा बॅटनं ऑफ करायचा होता. बॅटन संपर्क नाही बॉल आणि इथून आला डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तितक्यात चांगला धावा इथून करावा लागतील. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आणि चांगलं क्रिकेट नेहमी आपण पाहत असतो. धावा देखील तितक्याच चांगल्या बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. इथून वेटला जाईल फलंदाज बाद आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बाद 3रा धक्का. बॅटिंग करत असताना अंबिका वॉरियर्स संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निघाला. सागर नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतो. चांगलं क्रिकेट इथून दाखवावं लागणार आणि इथून बकासूरचे बंधू आहेत आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी क्रिकेट दाखवावं लागेल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॅटिंग करत असताना धावा झाल्या टीमच्या 18 धावा फलकावरती. कुठेतरी फार कमी धावा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. इथून चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे. चांगला धावा बनवणं भरपूर गरजेचं असणार आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला टीम फाईट करते. मोरणा क्रिकेट सुशांत मोरणा विभागमधलं MPL 2026 मध्ये येणारा क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. हे सर्व क्रिकेट रसिक आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेनं पहिल्याच बॉलवरती क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका सीमारेषेच्या बाहेर निघून चालला. षटकार 6 धावा. कारण बघायला गेलं ना आपण मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये हॅलो चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन गेला क्षेत्ररक्षक नांबवला आपण बघतोय.
एक सिंगलच इथून मिळेल. लक्षांक धावफलकावरती सिंगल आपण बघायला गेलो तर आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 झाला. धावपट 5 बॉलचा खेळ झाला. 1 शेवटचा बॉल, अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या बघावं लागतील मैदानाच्या आतमध्ये काय फालतूगिरी आहे. चांगला खेळ इथून करावा लागेल. पैशाचा इशारा 2 धावा असतील धावफलकावरती आपण पाहतोय. आणि इथून वाईट +1 या 2 धावा ऍड होतील. शेवटचा अंतिमचा बॉल असणार आहे, कारण आपण बघायला गेलो तर चांगला खेळ, चांगलं क्रिकेट इथून दाखवून. हॅलो 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 आहे बरोबर. आणखी नाही तेल आहे. ठीक आहे, हिरवा आहे. हॅलो हॅलो चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला धावा हॅलो बनवावा लागतील धावफलकावरती. आपण षटकार पाहायला मिळाला. पंचांचा इशारा इथून धावफलकावरती. अंपायर थोडस बंद आलं मध्येच, त्यामुळे लक्ष देता येत नाही अंपायर. इथून आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 3 संपला. अजूनही 12 बॉलचा काही शिल्लक आहे. फास्ट स्पीड घ्या, व्यवस्थित बंधन करायचा, जास्त काही घेऊ नका. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग 2026. कॅमेरा गेलता परत. हा काय प्रॉब्लेम आहे? काय काय काय? हा बदलती पाठव मग घेऊन आता. हा हा आई संपला आल्यावर फोन करा लगेच. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून बॅटर सागर आणि त्याच्यासोबत जोडीला आपण बघतोय बॅट्समॅन अर्जुन आणि सागर. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सागर सेकंडला आपण बघतो चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकास बने. छोटा पॅकेट बडा धमाका टीम अडोली संघाचा आपण बघतो आणि या संघामध्ये खेळताना दिसणारा नामदेव आहे. चुकी नामदेव कडून होणार नाही. पाठोपाठ सागरला परतावी लागेल मागे. विकेटचं बटन अजून एकदा का मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही टी शर्ट छापायला सांगितलं मागे कॉमेडिटरची नाव होतं. कॉमेडिटरचं टाकायला सांगायचं. त्याच्या मागे अंपायरच्या मागे अंपायर लिहिलं आहे. घेऊन आले त्याला मला वाटतं. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला धावा इथून बनवणं गरजेचं. क्रिकेट का असताना नक्कीच पहा. सागर आपण बघितलं तर कुठल्या तरी टीम मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. आणि आज फ्रुट्स त्यांना माहिती आहे एनर्जी ड्रिंक खाणं भरपूर गरजेचं. आणि अजय देखील आहेत. सागर एक दे. चांगलं क्रिकेट इथून भरपूर खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करणार सगळ्यात पंचांचा इशारा काय होतो. एक सिंगल इथून मिळेल. एकच डाव मिळणार इथून. पुन्हा एकदा अर्धा बॅटमॅन ऑफ करायचं. इथून आपण बघितलं चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. चांगला धावा इथून बनवावं लागतील.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा प्रीमियर लीग 2026 मध्ये येणारा क्रिकेट रसिकांचा पाटणं हो लांब अगदी लांब बॉल निघून जातोय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय खणखणीत दणदणीत षटकार. चार बॉल मध्ये एक धाव खर्च केली होती, मात्र 5व्या बॉल वरती अगदी मोठा तडाखा. 2 बॉल मध्ये काय होईल सांगू शकत नाहीये. माननीय सन्माननीय आदरणीय आतापर्यंत सर्वांचं या व्यक्तीने मन जिंकलं ते मात्र शिवा द बॉस या नावामध्ये ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, पाटण तालुका अध्यक्ष आणि शिवा दादा बॉस म्हटलं ना, या वर्षी जी पाटण तालुक्याची लीग झाली खरंच नियोजनाचा बादशाह आणखी एक नाव त्या व्यक्तीला पडलं आणि नियोजनाचा बादशाहच आहे. तर शिवा द बॉस त्यांचं देखील मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये सहर्ष स्वागत. आणि सातारा प्रीमियर लीग देखील खेळताना आपण बघणार आहोत. त्या टीम मध्ये देखील खेळताना दिसणार आहेत, कारण एक मोठं नाव शिवा द बॉस यांचं देखील मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये सहर्ष स्वागत. पोटीवन 41 जावा. षटक क्रमांक 14 देखील संपला. शेवटचं षटक, अंतिम षटक आपण बघणार आहोत. चांगला खेळ इथून करणं गरजेचं, चांगल्या धावा इतक्याच बनवणं गरजेचं. क्वालिटी क्रिकेटचं दर्जा इथून दाखवावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सातारा प्रीमियर लीग 2000 आपण बघतोय नेहमी सर्व स्पर्धा आज भेटीला येतात, कारण या महिन्यामध्ये आपण बघितलं तर अतिशय सर्वांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपण बघत असतो. आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन बद्दल सांगायला गेलं तर मोरणा प्रीमियर लीग 2026 अतिशय चांगल्या शेवटचा अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज. आपण बघतो गोलंदाजाला ओव्हर नंबर 5 मध्ये नाव त्या गोलंदाजाचं आपण पाहतोय अनिकेत. टीम गोकुळ संघाचा हा खेळाडू अतिशय चांगला गोलंदाज असं म्हणून ओळखलं जातं. कित्येक बेस्ट बॉलर नावावरती त्याच्या राहील आहेत. या ओव्हरमध्ये काय असणार चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी. फलंदाज बॅटर आउट होईल, कारण स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक सुद्धा जेव्हा ठेवायच्या आणि बॅटर आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. आणखीन एकदा का चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं. धावा देखील चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं. आणि इथून हे सर्व संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण बघतोय पंचांचा इशारा. अंपायर नो डाऊट आहे, पाहायला बॉल लागलेला का? 1 रन. ओके एक सिंगल इथून घेतलं मैदानाच्या आतमध्ये. लेगचा इशारा आपण बघतोय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अनिकेत. चांगला खेळ इथून करणं गरजेचं आपण बघतोय. मोरणा प्रीमियर लीग 2026 भव्य आणि दिव्य आयोजन आणि अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आणि चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं असणार. चांगला धावा खेळणं भरपूर गरजेचं आहे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल काही क्षणामध्ये समजणार आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन गेला बॉल सीमा पार निघून जातोय. बाय टाटा. लॉंग बॉडी कव्हर करत असताना बॉल निघून चाललाय. षटकार 6 धावा. काय फटका सजवला मैदानाच्या आतमध्ये. आपण अगदी बघायला गेलं तर क्वालिटी क्रिकेटचा दर्जा काय असतो ना दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. आणि मी नुकतंच सांगितलं ज्या व्यक्तीचं नाव नेहमी सर्वांच्या मुखामध्ये असतं ते माननीय सन्माननीय आदरणीय शिवादादा बॉस यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण या व्यक्तीनं आतापर्यंत सर्वांचं मन जिंकलं. या व्यक्तीनं आतापर्यंत सर्वांना पुढे नेलं. आणि इथून अर्धा बाट्टा घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती आपण पाहतोय. एक सिंगल मिळेल.
आणि चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. लाल दिसतं लाल. दादा टेम्पो रिव्हर्स घ्यायचा, त्या साईडला आपण इथून जॉईन करणार आहोत, कारण अतिशय चांगली मेहनत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ऑलरेडी क्रिकेटचा दर्जा काय असतो नाही ते दाखवणं गरजेचं. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, चांगला धावा इथून बनवणं गरजेचं असणार. क्वालिटी क्रिकेटचा दर्जा काय असतो ना हे दाखवणं भरपूर गरजेचं. अंपायर काय सांगतात? 3 बॉलचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ इथून झाला धावफलकावरती. चांगला धावा बनवणं भरपूर गरजेचं असणार आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असं. क्रिकेटचा दर्जा काय असतो ना इथून दाखवणं भरपूर गरजेचं. चला फास्ट घ्यावे, वेळ जास्त घ्यायचा नाही प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला धावा इथून बनवावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी क्रिकेट काय असतं ना हे दाखवणं भरपूर गरजेचं असणार. चांगला रन्स इथून करणं गरजेचं असणार. बोर्णा प्रीमियर लीग 2026 आपण बघतोय. जे स्वप्न सर्वांनी पाहिली ते स्वप्न आज इथून आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट खेळायला लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 49 झाला. आडवा बाटणं गॅप शॉट बघितला, बॉल लगेच चालला, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती आणि आपण बघितलं एक धाव कंप्लीट झाली. सिंगल वरती समाधान मानावा लागणार आहे. सिंगल डबल धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना 50 धावा धावफलकावरती टीमच्या लागल्या पर्यंत बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आणि वेस्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण बघणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक एका बाजूला टीम फाईट करत असताना अंबिका ऑडियन्स आणि त्यांच्यासोबत आदित्य अनन्या फाईटर हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहतोय. हा बॉल वैफान होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवलाय. काय गोलंदाजी राहिली अनेकेची. शेवटचा बॉल अंतिम बॉल शिल्लक असणार आहे. ओव्हर नंबर अंतिम 5वा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग आपण बघतोय. चांगला खेळ इथून आता आवाज कसा येईल बघ. करणं भरपूर गरजेचं. चांगला धावा बनवणं गरजेचं. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा अंतिम बॉल बॅटल ऑफ करायचा होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एकदा कंप्लीट झाला, दुसरी सागावला घातक ठरेल का इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार. सुरक्षित कंप्लीट झाला. इथून 5 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 52 आणि 53 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. ते मैदानाच्या आतमध्ये ते टीम फिल्डिंग करत असताना आपण बघितली. मात्र आदित्य अनन्या फायटर हा संघ आपण बघितला आणि यांच्या विरोधामध्ये अंबिका ऑडियन्स. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? जे साई 11 आंबेकर आणि साईश 11 अमरक दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेचच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये दीपक बने जोडले जातील. कॅप्टन लगेचच या वेळ घेऊ नका प्लीज. लगेच हॅलो सो मच. चला नेक्स्ट टीमचे दोन्ही कॅप्टन्स जय साई 11 आंबेकर संघाचे कर्णधार प्लीज साई 11 आंबेकर करण्याचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये प्लीज दोन्ही टीमला विनंती असेल मित्रांनो. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. अर्थातच MPL 2026 पर्व दुसऱ्याचा सेकंड मॅचचा टॉस करूया. पहिली इनिंग झाली, तब्बल 30 चेंडूचा खेळ झाला. एक इनिंग झाला, एक इनिंग मध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम्स टॉससाठी या. एका साईडला टीम आंबेकर असेल तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो त्यांच्यासोबत फाईट करेल साई 11 आंबेकर संघाचे कॅप्टन भेट. चला कॅप्टन या मित्रांनो. तर चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन इथून करायचं आणि लगेचच नेक्स्ट मॅच टॉस कॅप्टन यायचं लगेच आपण करतोय. नाणे फेक आणि तिथे जोडले जातील आमचे दीपक बडे. टॉस का बॉस मध्ये 52 बनवल्या आणि 53 धाव्यांचं एक लक्ष इथून पार करायचं. तर टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आदित्य अनन्या 11. हॅलो सर.
थँक्यू अजित सर. चला नेक्स्ट मॅच करू. दोन्ही टीम जय सैलून आंबेकर एका साईडला आंबरक संघ आज आंबेकर दोन्ही कॅर्नरवर पाहतो. एका साईडला जय सैलून आंबेकर संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय चला प्लीज कॅमेरामॅन सर्व फोकस करा प्लीज. कॅमेरा थोडा टच कव्हर्स करू. थँक्यू सो मच. चला दोन्ही टीमचा टच करूया. सेकंड मॅचचा दोन्ही टीम एका साईडला पाहतो आपण जय सैलून आंबेकर संघ, दुसऱ्या साईडला पाहतोय साईशाला अंबरक संघ. दोन्ही टीमचे जय सैद असतील. एका साईडला बकासूर असेल. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल बकासूरचा. आंबेकर संघाचा कॉल असेल काटा छापा कॉल. छापा कॉल दिलाय. यस छापालाय. टॉस जिंकलाय आंबेकर संघाने. काय असेल निर्णय, महत्वाचा निर्णय आणि काय सांगतील बकासूर? आज एमपीएलची लीग सेकंड मॅच तुझी टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय काय असेल? बॅटिंग. ओके बॅटिंग. काय सांगशील या लीग बद्दल? आज एमपीएलचे पर्व पहिला, आज एमपीएलला सुरुवात झाली, आजचा पहिला दिवस. काय सांगशील या लीग बद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन छान दिसतंय. थोडं लेट झालं परंतु थेट झालंय. पहिलंच वर्ष आहे. थँक्यू सो मच. समोर काय असेल? समोर तुझ्या गावातील संघ तिथे साईशा इलेव्हनचे सोबत असणारी खेळणारी खेळाडू. काय सांगू तुझी स्ट्रॅटेजी काय असेल? बॅटिंग घेतला किती धावा संख्या टोकशील 30 बॉलामध्ये बद्दल? आमचीच टीम आहे समोरची पण. कॅप्टन आपलेच आहेत. जास्तीत जास्त रना काढायचा प्रयत्न करू 60+, कारण समोरची पण टीम तेवढीच तल्लभ आहे. ओके थँक्यू सो मच. टॉस जिंकला आंबेकर संघाने घेतला ते म्हणजे बॅटिंगचा निर्णय दिवस शुभेच्छा. थँक्यू सो मच. जाऊ आपण एकदा कॉन्टॅक्टच्या दिशेने तिथे जोडले होतील आपले अर्थातच विठ्ठलजी कथोसा यांच्यासोबत जोडू. आपण सेकंड इनिंगचा करूया कॉल. अर्थातच टॉस बॉक्समध्ये आपण टॉस जिंकला अर्थातच आंबेकर संघाने घेतला बॅटिंगचा निर्णय. आपण जाऊ आपण एकदा कॉन्बॉक्सच्या दिशेने तिथे जोडले आपण विठ्ठल कदम सर यांच्यासोबत जोडूया. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत मोरणा प्रीमियर लीग पर्व पहिला 2026 अत्यंत भव्य दिव्य आयोजनाने नियोजन आपण पाहतोय. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा हे क्रिकेटचा रणवैभव क्रिकेटची रणधुमारी क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी मी ऐरोलीच्या मैदानावरती घेऊन जातो. समालोचक श्री विठ्ठल कदम उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पाहुण्यांचं करतो सहर्ष असं स्वागत. आणि जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सनी. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय बापू आणि विकास. ही एक अनुभवी जोडी सातत्यानं मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना या जोडीचा चांगला खेळ राहिला आहे. मॅचला होते सुरुवात. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. आजच्या या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहतील सन्माननीय कुलदीप सर, त्याचबरोबर सन्माननीय संदीप पाटील सर, त्याचबरोबर सन्माननीय निलेश सिंग सर, तर यूट्यूब सर्व सौरभ पाटील सर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं करतो सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. जाऊ आपण मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजी पाहतोय सनी. ओहो पहिला चेंडू पंच सांगतायत हा बिमर पद्धतीचा चेंडू म्हणजेच फ्रीचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती धाव असेल. दोन धावा आले तर धावफलकावरती धावा लागल्या तर 2. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सनी. ओहो पुन्हा एकदा पंच सांगतात बिमर पद्धतीचा चेंडू म्हणजेच फ्रीचा चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा ऍड केल्या जातील आमच्या धावफलकावरती. आणि हे षटक थांबवलं गेलं म्हणजेच हे षटक हाताळण्यासाठी दुसरा गोलंदाज आणावा लागेल. पंचांचा अगदी योग्य डिसिजन आपण पाहतो. मी सातत्यानं समालोचन करत असताना या दोन्ही पंचांचा उल्लेख करतो की कुलदीप सर, संदीप पाटील सर आणि निलेश सिंग सर एक अनुभवी पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये आज संपूर्ण जबाबदारी असेल या तिन्ही मान्यवरांच्या खांद्यावरती. कोणत्याही संघावरती कोणत्याही खेळाडूवरती
अन्याय होऊ दिला जाणार नाही. या पंचांच्या माध्यमातून अगदी काळजीपूर्वक पंचगिरी म्हणून काम पाहतील. मोरणा प्रीमियर लीग पर्व पहिला 2026 अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन मोरणा क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून हे उभारलं गेलेलं आयोजन आपण पाहतो. थोडासा स्पर्धेला विलंब झाला, परंतु हे पहिलंच आयोजन आणि नियोजन. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक म्हणून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मोठे बंधू शिवभाऊ साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन साहेब बसायचं आहे. हो, अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर येतो. उत्तुंग दंतंत आणि खणखणत चौकार आणि या चौकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती बिनबाद 8 धावा. अत्यंत चांगली सुरुवात केली, सावध सुरुवात, कारण सातत्यानं या दोन्ही खेळाडूंचा मी उल्लेख करतोय. बापू आणि विजय मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना दोन्ही खेळाडूंचा अगदी चांगला खेळ राहिलाय. विकास आणि बापू ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. आता मात्र चांगला कमबॅक केलाय गोलंदाज सनियानं. ओमकार गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो. ओमकार कारण सनीला थांबवल्यानंतर मात्र कर्णधारानं ओमकार याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. फटका खेळाय आहे क्षेत्ररक्षक. धाव मात्र मिळणार अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत चेंडू हाताळले गेले तर 4 चेंडूंचा खेळ झाला पहिल्या षटकामध्ये. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो ओमकार, एका चांगली गोलंदाजी. फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण होत आहे. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8 धावा बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले. शेवटचा चेंडू हाताळलेला ओमकार. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा लागले धावफलकावरती. ओहो, अगदी समोरच्या दिशेने खेळला फटका. कॉर्नर रिजनला होतो. उत्तुंग दंतता आणि खणखणत चौकार आणि या चौकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 12 धावा बिनबाद 12. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेत बिनबाद 12. बापू आणि विकास ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीवर जोडी म्हणून सातत्याने या जोडीचा उल्लेख करतोय, कारण एक आक्रमक खेळाडू म्हणून या दोन्ही खेळाडूंच्याकडे पाहिले जातात. एक स्फोटक फलंदाज म्हणून या दोन्ही फलंदाजींनी ओळख निर्माण केली. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती कोण असेल असा स्पेशलिस्ट गोलंदाज. दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं षटक असेल तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो गोलंदाज विजय. मोरणा एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजीला ओळखला जातो तोच विजय. सातत्यानं PTPL असेल मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगली गोलंदाजी राहील तोच गोलंदाजी मार्गावरती विजय. तर स्ट्राईक मात्र आता रोटेट स्ट्राईक वरती विकास आपण पाहतोय. पहिलं षटक मात्र नॉन स्ट्राईक वरती थांबला होता विकास. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय विकास. तर गोलंदाजी मार्गावरती विजयला आपण पाहतोय. हो, फटका खेळा परंतु या फटक्यावरती धाव असेल. एकच पंच आम्हाला सांगता डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जाईल आणि 1 धाव 1 या धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडले जात आहेत 13. धावा धावफलकावरती लागले गेले. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हातावतो गोलंदाजी मार्गावरती मोरणा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तो जो विजय.
ओहो फटका खेळ अप्रतिम असा झेल टिपला गेलाय आणि विकासचा मात्र खेळ थांबवला गेलाय. डगआउटच्या दिशेने मात्र धाडलं गेलंय विकास याला. काय गोलंदाजी राहिली, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोलंदाजीचा मी सातत्याने उल्लेख करतो तो विजय मोरणा एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजीला ओळखलं जात. एक बाद 22 अशी आता उर्वरित फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख गोलंदाजी पण एक धाव असेल, लेग बॅकच्या स्वरूपात धाव असेल आणि एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 23
धावा. आता मात्र समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये आम्ही पोहोचवतो. 17 बॉल आणि 30 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे एकीने दोन एक आमच्या कुठेतरी चौकावून शेतकऱ्यांच्या आतषबाजी करावी लागेल. हो पटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे डीप मधून चेंडूला प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एकच धाव, एका धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकेरी जोडीने मात्र धावफलक हातात ठेवला जातो. सन्माननीय आदरणीय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले जातात त्या व्यक्तिमत्व सन्माननीय शिवभाऊ साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करत आहेत. बोर्णा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे बंधू बबन वरंडे साहेब यांच्या शोभास्ते साहेबांचा सत्कार केला जाईल. मी बॉसना विनंती करतो की आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो ते व्यक्तिमत्व सन्माननीय शिवभाऊ यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय बबन वरंडे साहेब यांच्या शुभास्ते बॉस यांचा सत्कार केला जातो. अगदी आपला वेळातला वेळ काढून या व्यासपीठाला आपण भेट दिली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार दादा. जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये. एक रिन्यू आहे आपल्याकडे, याची नोंद घ्यायची. नो बॉल, वाईट बॉल आणि धावचीसाठी रिन्यू घेऊ शकता आपण, याची नोंद घ्यायची. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 28. आता मात्र समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. सौरभ पाटील साहेब आम्हाला सांगतील समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय गेलाय आणि तिसरे पंच म्हणून काम पाटील संदीप पाटील साहेब मी यांना विनंती करतो की नो बॉलच्या बिमरसाठी अपील केले गेले. मी संदीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपण चेक करून लगेचच हा निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. सन्माननीय आदरणीय आमचे बंधू नितीन वरंडे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं. आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सुद्धा सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. तिसऱ्या पंचांच्याकडे हा निर्णय गेला. तिसरे पंच नक्कीच चेक करतायत आणि फेअर डिलिव्हरी म्हणून संदीप पाटील साहेब सांगतात फेअर डिलिव्हरी असेल. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कळवला गेला. धावचीच्या स्वरूपात आपल्याला क्रिकेटमधील आत्महत्या पाहायला मिळाली. बापू यांच्या स्वरूपात आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 28 आणि समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि संघ मालकांना विनंती आहे मोरणा क्रिकेट असल्यानंतर सहकार्य करा की ज्या लॉटनुसार ज्या टीम आले त्या आणि पंचांचा डागाशेड म्हणजे होतो विकेटचा प्रथम धक्का क्रमांक लागतो. तिसरा धक्का लक्ष्मण यांच्या सोबत येतो. मोठा फलंदाज होता पण तो मोठी खेळी करता आली नाही. आता समीकरण पाहायला आपण मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आज गुणलेखक म्हणून काम पाहतात भागवत कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून हे गुणलेखन केले जाते. अत्यंत चांगल्या पद्धतीचं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आज या स्पर्धेसाठी मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशननं 3 समालोचक आमंत्रित केले. सन्माननीय आदरणीय आमचे बंधू अजित. इथं जो रनआउट झाला ना बापू तो वाईड होता बॉल. वाईड आहे तो बॉल सांगितलेलं गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो. गोलंदाज ते अर्जुनच आहे ना संपलं काय षटक नाही ना अर्जुन ना
विठ्ठल खेळायला आलाय आणि बॅट्समन कोण आहे बॅट्समन? विठ्ठल आउट झाला ना आता. ओहो फटका खेळ अगदी मिड विकेटच्या दिशेने येतो उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 34. आता मात्र समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि समीकरण सौरभ सर आमच्यापर्यंत पोहोचवतील गुणलेखक 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच आपण पाहतो रंगतदार मॅच. पायावून गेला फेअर डिलिव्हरी दिली नाही नोची फेअर डिलिव्हरी आहे पण वाईड आहे नो साठी रिव्ह्यू आहे. एक मिनिट थांबा. पंच 1 मिनिट संदीप पाटील साहेब आपण जरा करेक्शन करा. पंच करेक्शन करून मात्र विकास आणि दत्ता साहेब आपणास विनंती असेल आम्ही करेक्शन करून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 1 धावेचं जर करेक्शन केलं तर आता मात्र समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये सॉरी बॉल बाकी अजून तो बॉल वाईट झाला ना 13 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण दोन्ही संघाच्या संघनायकांनी या सूचनेकडे लक्ष असू द्या. 13 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. हो आहे क्षेत्ररक्षक नोचा धावचीच्या स्वरूपात विकेटचं होतंय पतन. पुन्हा एकदा रिव्ह्यू म्हणजेच आमच्या तिसऱ्या पंचांना काम करावं लागतं. संदीप पाटील साहेब आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. पंच या सूचनेकडे लक्ष असू द्या. फक्त एकच रिव्ह्यू असणार याची नोंद घ्यायची आता. बॉलिंग टीमचा पहिलाच रिव्ह्यू आहे त्यामुळं संदीप पाटील साहेब यांना काम वाढलं आणि संदीप पाटील यांना मी विनंती करतो की आपण तिसऱ्या पंचांची भूमिका बजावायची आहे. संदीप पाटील साहेब नक्कीच शहानिशा करतात आणि तो निर्णय आम्ही मैदानावरती पोहोचू. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभागाअंतर्गत मोरणा प्रीमियर लीग पर्व पहिलं अत्यंत भव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. आयोजक कमिटीच्या माध्यमातून अगदी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र या कमिटीने केलेले फार मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीमुळे हे आयोजन आणि नियोजन आपण उभं केले गेले. नक्कीच तिसरे पंच आमचे संदीप पाटील साहेब कुलदीप सरांच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात आणि संदीप पाटील साहेब मैदानाच्या आतमध्ये जाऊन तो निर्णय देतील. कुलदीप सर मैदानाच्या आतमध्ये जातात आणि आपला निर्णय कळत आहे. संदीप पाटील साहेबांनी निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय. 13 बॉल 17 ना 13 ला 17 सांगू ना नो म्हणून नामदेव आलाय बॅटिंगला. संदीप पाटील साहेब प्रीटचा एक बॉल बाकी आहे. प्रीटचा ना फ्रीचा चेंडू असेल. ओहो फ्रीचा चेंडू होता पण तो अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला. 1 धाव 12 बॉल 16 पाहिजे आणि हे षटक संपतंय. आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी धावा हवी असतील.
12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अत्यंत चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज कोण असेल हे षटक अगदी महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. विशांत ज्या खेळाडूचा मात्र चांगला खेळ राहिला तोच विशांत. फलंदाजीमध्ये मात्र चांगली कामगिरी करताना आता गोलंदाजी चांगली करावी लागेल ते विशांत या गोलंदाजाला. तर स्ट्राईकवरती आपण पाहतो विशाल. ओहो पटका खेळाय त्या पण रिजनला आधी गॅप मधून चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. वन्स वॉच चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. उतुंग दंडंत आणि खणखंत चौकार आणि या चौकांची संघाची सांघिक धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 41. अगदी चौकांशी स्वागत करतो विशांत याचं. आता मात्र चांगले कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा पकडावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 11 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हे षटक फार महत्वपूर्ण षटक आहे. ओ पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. त्या कोण रिजनला येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. विशालेच्या बॅट मधून आपण पाहतो सलगचा दुसरा चौकार. आणि आता समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. 10 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले. 2 चौकार आले बॅक टू बॅक. आता मात्र विशांतवरती कुठेतरी दडपण नक्कीच असेल. हो अगदी चेंडूला खोदून काढले आहे. क्षेत्र डीप मधून चेंडूला प्रोटेक्शन. एकच धाव मिळेल. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडले जातात 46 आणि 9 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हे 3 चेंडू मात्र फार महत्वपूर्ण चेंडू असतील आणि हे चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हातावे लागतील. ते विशांत याला नामदेव. ओहो का कोण रिझनला अहो सनी अप्रतिम असा झेल टिपला गेलाय. पंचांचा बोट आकाशाने म्हणजे होतं विकेटचं पतन. एकदा जर हा झेल आवडला असेल तर उपस्थित सर्वांनी एकदा जोरदार वाजवायचा. कारण का कोण रिझन मिड विकेटला आपण चांगला झेल पाहिला. सनी या खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. अगदी नामदेव गोल्डन डकची शिकार ठरला हा खेळाडू. स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो पण तो आज मोठा खेळ करताना समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 7 धावा गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो. विशांत बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगले कमबॅक केलं. नामदेव सारख्या खेळाडूला दगडचा इशारा केला. दगडमध्ये धाडलं गेलं. चांगली गोलंदाजी विशांत याची. पुढील चेंडू तर नवीन फलंदाज आपण पाहतो विनायक. आता मात्र विनायकच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल कारण 8 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. चलाच पुढे घ्या विशांत. हो कुठे थांबला गोलंदाज करणं. पाऊल चुकीचं पडण्यापेक्षा थांबलेलं बरोबर ना. थांबला कुठे रणनीती आखली असेल विशांत यांना. तर आपण स्ट्राईक वरती पाहतोय विनायक. 7 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी महत्वपूर्ण असेल. विशांतला हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. ओहो फुटटच पद्धतीचा चेंडू होता. पंच सांगता म्हणजे बिमर पद्धतीचा. आणि या चेंडूवरती असतील 2 धावा. या 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 48. आता समीकरण आले 8 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 5 धावा कुठेतरी खराब गोलंदाजी राहिली ते विशांत याची. 8 चेंडू आणि 5 धावा. बिमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. सुरेख गोलंदाजी. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. एकही या धावावरती समाधान मानावं लागतंय.
बाईकच्या स्वरूपात आपल्याला ही धाव पाहायला मिळाली. आता समीकरण आलंय 7 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. विशाल आपण पाहतोय स्ट्राईक वरती. ओहो फटका खेळाय आहे सनी होता पण तो त्याच्या माध्यमातून होते चुकी. कॅच मॅच म्हटलं जातं. अगदी कुशल मोमेंटला हात द्यायला सोडलाय. त्यानंतर मात्र थ्रो सुद्धा खराब. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 51 धावा लागलेत आणि आता मात्र विजयासाठी धावा हवे असतील. 2 चेंडू आहेत. 6 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आणि या 2 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्ग होती. कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल कर्णधार कुणाच्या हातात चेंडू सोपेल. अनेक वेळा टेनिस क्रिकेट खेळत असताना 2 धावा सुद्धा रोखले गेले. त्यांनी या 2 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते. आपण पाहतो गोलंदाज संपूर्ण टीमचं लक्ष लागलं असेल. टीम मालकाचं लक्ष लागून राहिले की शैलेश गोलंदाजावरती कारण शैलेशला फक्त 2 धावा रोखायचे आहेत आणि ती किंवा करेल का हा शैलेश. ती क्षमतामध्ये नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे परंतु आता 2 धावा रोखणं थोडंसं अवघड होऊन बसलंय ते शैलेश याच्या समोर. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज विनायकच आहे ना स्ट्राईक वरती. हो पहिला चेंडू अगदी गॅप मधून चेंडू निघून जातो सरळ सीमारेषे बाहेर म्हणजेच होतो विजय चौकार आपण पाहिला. विनायकच्या बॅट मधून आलाय चौकार. विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचे सुद्धा आभार. दोन्ही टीमने अगदी चांगला खेळ केला त्याबद्दल दोन्ही टीमला पुढील वाटचाल देतो खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मात्र पुढील मॅचचं समालोचन आमचे साथी समालोचक दीपक यांना मी विनंती करतो की पुढील मॅचचं समालोचन करतील. आज या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकला तोच सन्माननीय आदरणीय आमचे बंधू अजित सर यांचा. यानंतर मात्र दीपक याला मी विनंती करतो की पुढील मॅचचं समालोचन करतील. वडापाव पाहिजे खा नाही थोडं समोसा पण खाणार नाही. खा तुझ्या घे घे काय ठीक आहे तुझी आम्ही खा नाही पर्यंत खाशी नाही घे पाव घे हॅलो 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 चला थँक्यू सो मच. खरंच आज कौतुक करावं लागलं. आज मोरणा प्रीमियर लीग पहिलं 1 टाइम